ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला कोटनाका येथील वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या बसवण्याची चाचपणी ठाणे महापालिकेकडून सुरू आहे. हा प्रयोग अपयशी ठरल्यास तिथे सिग्नल यंत्रणा उभारता येईल का याचाही अभ्यास ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. कोटनाका भागात कोटनाका जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय आहेत, त्यामुळे हा मार्ग रहदारीसाठी अत्यंत आवश्यक आहे. कोटनाका इथून हजारो हलकी वाहनं ठाणे रेल्वे स्थानक, बाजारपेठेच्या दिशेनं वाहतूक करतात. तसंच कोटनाका परिसरात ठाणे न्यायालयाची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचं मुख्यालय, शासकीय विश्रामगृह आहे. तसंच या चौकापासून काही मीटर अंतरावर महाविद्यालय, शाळा देखील आहे. कळवा, घोडबंदर, वृंदावन, गोकुळनगर, माजिवडा भागातील हजारो वाहनं याच मार्गाने पुढे ठाणे स्थानक परिसरात वाहतूक करतात. त्यामुळे हा भाग अतिशय वर्दळीचा आहे. कोटनाका येथील अशोक स्तंभ असलेल्या चौकाजवळ 3 ते 4 रस्ते जोडले गेलेत. त्यामुळे या मार्गावर भरधाव वाहनांना आवर घालण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या बसवण्याची चाचपणी पालिकेकडून आणि वाहतूक विभागाकडून सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी या परिसराचं सर्वेक्षण केलं. या भागात काही वाहन चालक हे अतिवेगानं वाहन चालवतात, त्यामुळे अपघात होऊ नयेत यासाठी प्रायोगिक तत्वावर वेग नियंत्रण पट्ट्या बसवण्यात येणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.